नमस्कार, JTV न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महालने. वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरू पाहणाऱ्या पतीला चक्क विजेचा शॉक देऊन संपवण्याचा कट हा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने रचल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला. पतीचे नशीब बलवत्तर म्हणून तो पत्नीच्या या जीवघेण्या कटातून वाचला. ही धक्कादायक घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पंगडी गावात. जीवघेण्या कटातून वाचलेल्या पतीने थेट वडगाव पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची तक्रार नोंदवली. वडगाव पोलिसांनी घटनेतील आरोपी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला बेड्या ठोकल्या. गजानन मोरे असं तक्रारकर्त्या पतीचं नाव आहे, तर विष्णू आत्राम आणि कवडी मोरे अशी आरोपींची नावे आहेत. घटनेतील तक्रारदाराच्या पत्नीचे गावातील विष्णू आत्राम याच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्या संबंधात पती हा अडसर ठरत असल्यामुळे पतीला जीवानिशी संपवण्याचा कट हा रचण्यात आला आणि झोपेत असलेल्या पतीला शॉक देण्याचा प्रयत्न झाला. मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही व या कटाचं बिंग फुटलं. पतीला संपवू पाहणारी पत्नी आणि तिचा प्रियकर मात्र आता पोलीस कोठडीची हवा खात आहे. या घटनेचा पुढील तपास वडगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास दांडे यांच्या मार्गदर्शनात जारी करण्यात आला आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा JTV न्यूज मराठी. नमस्कार.